आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या 5व्या हप्त्यासंदर्भात राज्य शासनाने एक निर्णय घेतलेला आहे आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा एक अत्यंत महत्त्वाचा शासन आदेश सुद्धा निर्गमित झालेला आहे। काय संपूर्ण शासन आदेश आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने किती फायदा होणार आहे, या संदर्भातला संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। राज्यातील सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा 5वा हप्ता जून महिन्यासोबत देण्यात यावा असा शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा 20 जून रोजी निर्गमित झालेला होता। परंतु तत्पूर्वी बऱ्याच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे मासिक बिल हे कोषागारमध्ये सादर झाल्यामुळे बऱ्याच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा 5वा हप्ता हा जून महिन्याच्या पगारासोबत मिळालेला नाही। परंतु आता तोच हप्ता जुलै महिन्याच्या वेतनासोबत, जुलै महिन्याच्या पगारासोबत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। मागील बऱ्याच दिवसापासून या हप्त्यासंदर्भातले प्रश्न कमेंट आमच्या यूट्यूब चॅनलला प्राप्त होत होत्या, तर आपल्याला फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून हे महत्त्वाचं सांगणं आहे की जून महिन्याचे देयके आधीच सादर झाल्यामुळे जून महिन्याच्या वेतनासोबत पगारासोबत जो हप्ता मिळाला नाही तो जुलै महिन्याच्या पगारासोबत वेतनासोबत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। आणि या हप्त्यावरती ज्यांची GPF मध्ये जमा होणार आहे त्यांना 1 जुलै 2023 पासूनचं व्याज सुद्धा मिळणार आहे। सोबत NPS DCPS धारकांना हा हप्ता रोखीनं मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच जुलै महिन्याचं वेतन हे निश्चितच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंद घेऊन येणार आहे, कारण की त्या पगारामध्ये वाढ होणार आहे असा हा महत्त्वाचा आदेश राज्य शासनाचा निर्गमित झालेला आहे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।